नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 1 सॉल्व करणार आहोत. तर इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ लाईन सेगमेंट्स ऑफ द लेंथ्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. तर इथे आपल्याला या मेजर्सचे लाईन सेगमेंट काढायचे आहेत आणि त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. तर चला फर्स्ट पासून स्टार्ट करूया. फर्स्ट आहे 5.3 सेंटीमीटर. तर इथे आपण 5.3 सेंटीमीटरचा एक लाईन सेगमेंट काढणार आहोत आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. तर मी 5.3 सेंटीमीटरचा एक लाईन सेगमेंट काढून घेते. तर आता याला नाव देऊया. मी याला AB नाव देते. तर आता आपण याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन वर आणि खाली मार्क करायचं. एक आर्क काढायचे आहेत. आता हे आर्क जिथे इंटरसेक्ट होतात ते पॉइंट्स ड्रॉइंग करून घ्यायचे. हा वाला आणि हा वाला पॉइंट आणि ही लाईन असणार आहे आपला परपेंडिक्युलर. अशा प्रकारे आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून झाला आहे. तर आता आपण सेकंड स्टार्ट करूया. त्यापूर्वी इथे हे मेजर लिहून घ्यायचं आहे 5.3 सेंटीमीटर. आता आपण 6.7 सेंटीमीटरचा सेगमेंट काढून त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. तर मी आता 6.7 सेंटीमीटरचा सेगमेंट काढून घेते. 6.7 याला नाव देऊया PQ. आता याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. ही डायग्राम काढली आहे, काढायचं आहे आपल्याला. हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन वर आणि खाली मार्क करायचे आहे. आता हे जे इंटरसेक्शन पॉइंट आहेत हे आपण जॉईन करून घ्यायचे. अशा प्रकारे आपला या डायग्रामचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून झाला आहे. तर इथे मेजर लिहूया 6.7 सेंटीमीटर. तर आता आपली हे सेकंड देखील सॉल्व करून झाला आहे. आता आपण थर्ड सॉल्व करूया 3.8 सेंटीमीटर. तर मी आधी 3.8 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढून घेते. त्याला नाव देऊया सपोज XY. तर याच प्रकारे हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन वर आणि खाली आर्क काढायचे आहे. आणि हे इंटरसेक्शन पॉइंट जॉईन करून घ्यायचे. तर आता हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून झाला आहे. इथे हे दोन सेम आहेत म्हणून साइन द्यायचा आहे. आणि हे आहे 3.8 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट सॉल्व करून झाला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. सेकंड क्वेश्चन आहे, ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. तर इथे आपल्याला अँगल्स काढायचे आहेत आणि त्याचे बायसेक्टर काढायचे आहे. तर इथे फर्स्ट आहे 105 डिग्री. तर आता आपण 105 डिग्रीचा अँगल काढणार आहोत.
आपण या अँगलचा अँगल बायसेक्टर काढणार आहोत. तर अँगल बायसेक्टर काढण्यासाठी याच्यावर टोक ठेवून एक आर्क काढायचा आहे. आता आपण हा पॉइंट आणि हा पॉइंट या दोन पॉइंट्सवर कंपासचं टोक ठेवून आर्क काढणार आहोत. आता हे दोन आर्क जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉइंट आणि हा वाला पॉइंट आपण जॉईन करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला अँगल बायसेक्टर ड्रॉ करून झाला आहे. हे दोन अँगल सेम आहेत म्हणून इथे सेम साइन देऊया. आणि हा वाला अँगल आहे 105 डिग्री. आणि आपण या अँगलला एक नाव देऊया, सपोज ABC. तर अशा प्रकारे हा फर्स्ट सब क्वेश्चन आपला सॉल्व करून झाला आहे. तर आता आपण सेकंड सॉल्व करूया 55 डिग्री. मी आता 55 डिग्रीचा अँगल काढून घेणार आहे. 55 डिग्री. तर याला नाव देऊया, सपोज PQR. आणि आता आपण याचा अँगल बायसेक्टर काढूया. आधी सांगितल्याप्रमाणेच कृती करायची आहे सगळ्यांना. एक आर्क काढायचा, नंतर या दोन पॉइंट्सवर कंपासचं टोक ठेवून आर्क काढायचे. आणि हा जो पॉइंट मिळालेला आहे हा पॉइंट आणि Q पॉइंट जॉईन करून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपण PQR अँगलचा अँगल बायसेक्टर काढलेला आहे. हे दोन अँगल्स सेम असणार आहेत. आणि हा वाला आहे अँगल 55 डिग्री. तर अशा प्रकारे आपण याचा अँगल बायसेक्टर काढला आहे. आता आपण 90 डिग्रीचा अँगल बायसेक्टर काढूया. तर मी आधी 90 डिग्रीचा अँगल काढून घेते. तर याला नाव देऊया, सपोज XYZ. आता आपण याचा अँगल बायसेक्टर काढणार आहोत. सेम प्रोसिजर करायची आहे. एक आर्क काढायचा आहे, त्यानंतर इथे मार्क करायचे आहे. हे दोन पॉइंट्स जिथे इंटरसेक्ट होतील तो वाला पॉइंट, हे दोन आर्क इंटरसेक्ट होतात तो पॉइंट आणि हा Y पॉइंट जॉईन करून घ्यायचा. त्यामुळे आपला अँगल बायसेक्टर ड्रॉ करून झाला आहे. हा अँगल आहे 90 डिग्री आणि हे दोन सेम आहेत म्हणून आपण असं साइन देणार आहोत. आणि 90 डिग्री असल्यामुळे आपण हे असं साइन दिलेलं आहे. तर आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया. थर्ड क्वेश्चन आहे, ड्रॉ एन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ ईच ट्रायंगल. वेअर डू द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. तर इथे आपल्याला एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि अँगल बायसेक्टरचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स फाइंड करायचा आहे. आणि तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे ते सांगायचं आहे. तर आधी मी एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेते. तर पहिल्यांदा मी सांगते ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे काय. तर ज्या ट्रायंगलमध्ये एक अँगल ऑब्ट्यूज अँगल असतो, म्हणजेच एक अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो, तर त्या ट्रायंगलला आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणतो.
तर आता आपण एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. तर मी एक ट्रायंगल ड्रॉ करून घेते, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर मी इथे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतला आहे. याला मी नाव देते सपोज PQR. आता आपल्याला या अँगलचे अँगल बायसेक्टर काढायचे आहे. तर मी R चे अँगल बायसेक्टर काढून घेते. आता आपण अँगल Q चा अँगल बायसेक्टर काढूया. आता आपण अँगल P चा अँगल बायसेक्टर काढूया. आता आपण हा P पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करून घेणार आहोत. तर आता आपण या सगळ्या अँगलचे अँगल बायसेक्टर काढले आहे. तर इथे मार्क करूया. तर अशा प्रकारे आपण सगळ्या अँगलचे अँगल बायसेक्टर काढले आहे. आणि हा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि आपण अँगल बायसेक्टरचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स I ने डिनोट करतो. आणि हा I इनसाइड ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या इनसाइड आहे, म्हणजेच आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स इनसाइड द ट्रायंगल लाय करत आहे. पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय इनसाइड द ट्रायंगल. त्यामुळे आपण पहिल्यांदा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलसाठी आता हे सगळं ड्रॉ करून घेतलं आहे. आता आपण राईट अँगल ट्रायंगलसाठी ड्रॉ करूया. तर मी आधी एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेते. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक अँगल राईट अँगल असतो, म्हणजेच 90 डिग्री असतो. तर चला आधी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. हा वाला अँगल 90 डिग्री काढूया. तर अशा प्रकारे आपण एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतला आहे. तर याला नाव देऊया XYZ. तर हा आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. आता आपण या सगळ्या अँगलचे अँगल बायसेक्टर काढणार आहोत. आधी मी अँगल Z चा अँगल बायसेक्टर काढते. आता आपण अँगल Y चा अँगल बायसेक्टर काढूया.
आता आपण अँगल एक्सचा अँगल बायसेक्टर काढूया. आता आपण पॉइंट एक्स आणि हा वाला पॉइंट ड्रॉइंग करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सगळ्या अँगलचे अँगल बायसेक्टर काढले आहे. तर इथे सेम साइन देऊया, हे सेम अँगल आहेत म्हणून. तर आपण आता पॉइंट ऑफ कॉन्करन्स फाइंड केला आहे. हा वाला असणार आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे जिथे सगळे अँगल बायसेक्टर इंटरसेक्ट होतात तो वाला पॉइंट. आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपण आय ने डिनोट करतो. आय म्हणजे इन सेंटर, म्हणजे हा असणार आहे आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच इन सेंटर. आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स इनसाइड ट्रायंगल लाय करत आहे, म्हणजेच आपण इथे लिहू शकतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स lie inside the triangle. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन 3 सॉल्व केला आहे. तर आता आपण क्वेश्चन 4 सॉल्व करणार आहोत. फोर्थ क्वेश्चन आहे ड्रॉ अ राइट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट्स साइड्स, वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. तर इथे आपल्याला एक राइट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्याच्या साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कुठे इंटरसेक्ट होतात म्हणजेच तो कॉन्करन्स पॉइंट कुठे आहे हे शोधायचं आहे. तर आधी आपण एक राइट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. तर इथे मी हा एक राइट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतला आहे. याला सपोज नाव देऊया PQR. आता आपण साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. तर मी आधी QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेते. आपण साइड QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेतला आहे. तर आता आपण PQ साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेऊया. आता आपण हे दोन पॉइंट्स जॉईन करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी PQ साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेतला आहे. तर आपण आता PR साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेऊया. तर आता आपण हा पॉइंट आणि हा पॉइंट हे जॉईन करून घेणार आहोत.
या दोन साइड्स इक्वल असणार आहेत कारण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तर तुम्ही इथून पाहू शकता सगळे परपेंडिक्युलर बायसेक्टर या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत. म्हणजेच हा असणार आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपण सी ने डिनोट करतो. सी म्हणजेच सर्कमसेंटर. तर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ही लाईन आहे हायपोटेन्यूसची परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि ही लाईन जर का परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स हे इक्वल असणार आहे. म्हणजे PC आणि CR हे इक्वल असणार आहेत. हे जर का इक्वल असतील तर हा वाला पॉइंट म्हणजे C पॉइंट PRचा मिड पॉइंट असणार आहे. C हा PRचा मिड पॉइंट आहे आणि हा PR आहे आपला हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस म्हणजे राईट अँगलच्या अपोजिट साइड. या ट्रायंगलमध्ये PR हा हायपोटेन्यूस आहे आणि C हा हायपोटेन्यूसचा मिड पॉइंट आहे. म्हणजेच आपण याच्यावरून काय बोलू शकतो, राईट अँगल ट्रायंगलमध्ये पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल लाईज ऑन द हायपोटेन्यूस. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स lie on midpoint of hypotenuse. तर अशा प्रकारे आपण हा फोर्थ क्वेश्चन देखील सॉल्व केला आहे. तर आता आपण फिफ्थ क्वेश्चन सॉल्व करूया. फिफ्थ क्वेश्चन आहे मैथिली, शैला अँड अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. अ टॉय शॉप is equidistant from the 3 houses. Which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. तर या क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की मैथिली, शैला आणि अजय हे एका सिटीच्या 3 डिफरंट प्लेसेस मध्ये राहत आहेत आणि एक टॉय शॉप आहे ते या तिघांच्या हाऊस पासून सेम डिस्टन्सवर आहे. तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कोणती जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करायची आणि हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर एक्सप्लेन केली आहे. तर या क्वेश्चनसाठी रेफरन्स म्हणून तुम्ही ती पाहू शकता. मी त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ती प्रॉपर्टी मी थोडक्यात सांगते. सपोज एक ट्रायंगल असेल आणि आपण या ट्रायंगलचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढले साइडचे. सपोज मी असे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले आणि तर परपेंडिक्युलर बायसेक्टरचा कॉन्करन्स पॉइंट असतो C म्हणजे सर्कमसेंटर. आणि सपोज हा ट्रायंगल असेल ABD. हा ट्रायंगल असेल ABD. तर परपेंडिक्युलर बायसेक्टरची प्रॉपर्टी आहे AC इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD. म्हणजेच हा सर्कमसेंटर हा पॉइंट ट्रायंगलच्या सगळ्या व्हर्टायसेस पासून इक्विडिस्टंट असतो. म्हणजे C हा A पासून, B पासून आणि D पासून इक्विडिस्टंट असणार आहे. तर आपल्याला इथे असंच करायचं आहे. सपोज एक ट्रायंगल असणार आहे आणि मैथिली, शैला आणि अजय हे डिफरंट प्लेसेस मध्ये राहत आहेत. तर आपण हा पॉइंट आहे. सपोज इथे मैथिली राहते, इथे शैला राहते आणि इथे अजय राहतो. तर आणि टॉय शॉप हे इक्विडिस्टंट आहे या तिघांच्या हाऊस पासून. तर या प्रॉपर्टीनुसार सर्कमसेंटर हे ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेस पासून इक्विडिस्टंट असतं. म्हणजे जर आपण इथे सर्कमसेंटर काढलं तर ते ट्रायंगलच्या या तिन्ही व्हर्टायसेस म्हणजेच मैथिली, शैला आणि अजयच्या हाऊस पासून इक्विडिस्टंट असणार आहे. म्हणजेच आपण इथे सर्कमसेंटर फाइंड केलं तर आपल्याला हे टॉय शॉप मिळेल. म्हणजेच हे असणार आहे आपलं टॉय शॉप. तर तुम्हाला इथे विचारलं आहे विच कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस. तर आपण इथे असं लिहू शकतो कन्स्ट्रक्शन ऑफ circumcenter should be used to represent this.
आणि एक्सप्लेन युअर आन्सर. तर इथे आपण लिहू शकतो बिकॉज सर्कमसेंटर इज इक्विडिस्टंट फ्रॉम vertices of triangle. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सर्कमसेंटर हे ट्रायंगलच्या सगळ्या व्हर्टायसेस पासून इक्विडिस्टंट असतं. जर इथे आपण मैथिली, शैला आणि अजयचे हाऊस हे ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस कन्सिडर केले आणि ट्रायंगलचं जर का सर्कमसेंटर काढलं तर आपल्याला टॉय शॉप कुठे असेल ते आपल्याला फाइंड करता येईल, कारण की टॉय शॉप हे इक्विडिस्टंट आहे या तिघांच्या हाऊस पासून आणि ट्रायंगलच्या व्हर्टायसेस पासून सर्कमसेंटर हे इक्विडिस्टंट असतं. तर आपण हा 5th क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला तो कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.